आता ह्याच्यानंतर मी जाईन की नाही कोल्हापूरला, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? झाला होता. आमचा एक ट्रेक होता ज्याच्यामध्ये आम्ही एका खाली मंदिरी नावाच्या पोस्टला होतो तिथे, आणि तिथे असताना हिमवादळ ते वादळ होतं. आम्ही अशा स्टेजला पोहोचलो होतो की आता खाली पण नाही जाता येत आता आणि वर पण नाही जाता येत. ते गाईड्सनी आम्हाला सगळ्यांना टेंटमध्ये ढकलून दिलं की आता तुम्ही टेंटमध्ये राहा. जो अंधार पसरला बाहेर आणि आम्ही थोडंसं चेन वगैरे उघडून बघायचं त्यावेळी आता जवळ म्हणजे आम्ही ज्या लेव्हलला होतो त्या लेव्हलला विजा काढत होत्या. आणि तिथं असे काळे ढग, काहीतरी असं विचित्र सगळं, जे म्हणजे पिक्चरमध्ये सुद्धा असं तुम्ही कधीही बघू शकणार नाही, असं काहीतरी भयानक दृश्य दिसत होतं. त्या टेंटमध्ये आम्ही 9 जण शिरलेलो होतो. तर 9 जणांसह तो टेंट घेऊन उडतंय का काय, एवढ्या जोरात वारं होतं. 6-7ला सुरू झालेलं, कधीतरी सकाळी 4 वाजता ते वारं बंद झालं. त्यावेळी आम्हाला वाटलं की आम्ही आता काही ह्याच्यातनं बाहेर जात नाही आणि अजिबात आम्हाला आता घरच्यांची तोंड दिसणार नाहीयेत असं नक्कीच वाटलं होतं. म्हणजे ती रात्र अशी भयानक रात्र म्हणून आम्ही सगळेजण जागत होतो. आणि जे आम्ही आतले 8-9 जण होतो ते म्हणजेच आता हेच आपले आता म्हणजे मरणाचे साथीदार म्हणून आम्ही एकमेकाला अक्षरशः शेवटच्या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली होती.